उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला उन्हापासून जर आपल्याला वाचवायचं असेल तर पाण्याची लेवल आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्याकरता काही नियमांचं पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची लेवल जर आपण शरीरामध्ये व्यवस्थित ठेवली तर आपल्याला उन्हापासून बचाव करता येतो. सोबत कधी जर एखाद्या वेळेस जर आपल्याला पाणी मिळालं नाही तर त्याऐवजी आपल्याला कशाप्रमाणे शरीराला थोडंसं आपल्याला मदत करता येईल त्याबद्दलची आपण माहिती पाहूया. बघा, शीतली आणि शीतकारी दोन प्राणायाम अत्यंत महत्त्वाचे आहे. मी आपल्याला करून दाखवतो, आपणही त्याचा सराव करावा. जिभेला याप्रमाणे बारीक करायचं आहे, गोल पुंगळी करायची आहे या पद्धतीने आणि आतमध्ये श्वास ओढत घ्यायचा आहे. या पुंगळीमधून श्वास असा आतमध्ये गेला पाहिजे. ह्याच्यामधून फायदा हा होतो की थंड हवा, बाहेरची उष्ण गरम हवा जिभेला घासत थंड आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला थंडावा त्या ठिकाणी मिळतो. हे आहे शीतली. दुसरा आहे प्रकार शीतकारी. दाताला दात हळुवार असे दाबून धरायचे आहे, हळुवार, आणि घासत श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. बघा, याला शीतकारी म्हणतात. एखाद्या वेळेस दुपारचा प्रसंग आहे, दुपारी खूप ऊन तापते आहे आणि आपल्याजवळ पाण्याची थोडीफार कमतरता आहे, तर आपण ही शीतली आणि शीतकारी हा प्राणायाम प्रकार जर आपण थोडाफार केला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी थंडकता आणि शीतलता शरीराला मिळवू शकते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शीतली आणि शीतकारी हे दोन प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, मी पुन्हा एकदा करून दाखवतो. हे झालं शीतली. 4-5-10 वेळा आपण केलं पाहिजे आणि नंतर शीतकारी. दीर्घ लंबा गहरा श्वास या पद्धतीने. म्हणून हे प्रसंगी आपण अशा प्रकारच्या छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून आपण आपल्या शरीराला मेंटेन ठेवू शकतो. म्हणून रोज योग करा, निरोग राहा, आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवा, सशक्त समृद्ध शक्तिशाली बलशाली रहा. ओम धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम.